रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आज मला सांगायला एक आनंद होतो आहे किंवा एक दुःख आहे, कारण संधी कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि तसं तारुण्य कोणासाठी थांबत नाही. म्हणून आम्ही शिका म्हणत गेलो, दुनिया शिकत गेली आहे. ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या वाड्या वस्तीपर्यंत पोहोचला, परंतु शिक्षण मिळालं, पदवी मिळाली, नोकरी मिळाली, पण आमच्या अपेक्षा वाढल्या. पण अपेक्षासाठी आज आपल्या मुलीचं लग्न आईवडील वेळेत करत नाहीत. म्हणून वेळेत लग्न करा हे सांगण्यासाठी मला एक आनंदी मित्र ग्रुपच्या वतीनं माझे मित्र आनंदी ग्रुपचे जगदीशजी महामुनी साहेब आणि त्यांचे सर्व मित्र टीम जे आज लग्न उद्योगवर सुयोगसाठी काम करत आहेत, त्यांच्या हातून चांगल्या चांगल्या युवकांची तरुणांची वेळेत लग्न पार पाडावी. कारण मित्रांनो, आज तारुण्य कोणासाठी थांबत नाही, संधी कोणासाठी थांबत नाही. तसं आपल्या मुलीचं लग्न वेळेत करा. आयनो आपल्या मर्यादेत ठेवा. कारण तुमच्या मुलीचं लग्न जर 35 वर्ष झालं, 38 वर्ष झालं, 40 वर्ष झालं तरी तुम्ही लग्न करणार, कारण तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग तिनं आई कधी व्हायचं, आजी कधी व्हायचं आणि तिनं नातीचं लग्न कधी करायचं. म्हणून आपल्या मुलीचं वेळेत लग्न करा. आणि रामकृष्ण हरी. आपल्या हातून लवकर लग्न जमावीत आणि आपल्या हे जे परिवर्तन आहे, हे जी म्हणजे पर्यावरण आहे, म्हणजे नुसतं झाडं लावा, हवेचं प्रदूषण हे सगळं आहे, परंतु आपला माणूस जिवंत राहायला पाहिजे ना. पुढची पिढी कशी निर्माण होणार, आणि त्यासाठी आपल्याला जर पुढच्या पिढी निर्माण करायचं असेल, आपला भारतीय संस्कृती असेल, जग निर्माण करायचं असेल, तर आईवडिलांची गरज असते. म्हणून आपल्या मुलीचं वेळेत लग्न करा आणि निर्व्यसनी राहा आणि आपल्या संस्कार, चांगली पुस्तकं, चांगली संवाद, चांगले मित्र मिळू द्या. आणि आपल्या घरातला जो संवाद संपत चालला आहे मोबाईलमुळं, इंटरनेटमुळं, जगामुळं, आज फक्त थँक्यू, बेड स्टॉप लक असं म्हणतो आपण एकमेकाला नमस्कार म्हणत नाही, संवाद घरात बसत नाही, मिळून एकत्र जेवत नाही. तर एकत्र जेवलं पाहिजे, एकमेकाशी गोड बोललं पाहिजे, एकमेकाशी संवाद करून एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण माणसं वाचण्यापेक्षा, पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं वाचा. रामकृष्ण. दुसरी गोष्ट, आम्ही विज्ञानाचा शोध घेतो. विज्ञानाची कास धरत असताना सुद्धा गाडगेबाबा म्हणतात की मुली वाचवा. हे कास परिस्थिती आली तर आम्ही विज्ञानाने केला मानवतेचा घात, जन्माधीच केला मुलीचा गर्भपात. प्रत्येकाला हवा वंशाला देवा, मुलगी नको हो, मुलगाच हवा, अशा अंड्यावर करू सर्वांनीच मात, कुणीच करणार नाही आता गर्भपात. दुसरी गोष्ट, गर्भ काय म्हणते बघा. कारण आमच्या खेड्यामध्ये बाप त्या पत्नीला फसवतात की चल आपण तू आता आई होणार आहे आणि तुझं आपलं होणारं बाळ चांगलं सुदृढ निर्माण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे म्हणून तुला नेलं जातं. आणि तिथं कधी पैशासाठी राजे जातात कधी. तर त्यावेळीसुद्धा तो गर्भ काय म्हणतोय, डॉक्टर असे करू नका पाप, मला मारण्यासाठी पैसा दिला माझा बाप, पैशावर तुम्ही मारचाल माझा, त्यासाठी मला का हो देता सजा. डॉक्टर असे करू नका पाप, मला मारण्यासाठी पैसा दिला माझा बाप. म्हणून पैशाच्या आमिषाला बळी न पडता सर्व डॉक्टरांना, बंधूंना, माझ्या भगिनींना एकच विनंती आहे की तुम्ही गर्भपात करू नका. आणि जसं अनेक पुराणामध्ये जर एखादा गर्भपात केल्यानंतर हजारो गायी, प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हावा, मुलीचं स्वागत व्हावं, हीच माझ्या परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्या हातून चांगलं असंच कार्य करावं. महामुनी साहेबांना खूप धन्यवाद.